आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवलेला आहे। हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपनं आसाममध्ये विजयाची हॅट्रिक केलेली आहे। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आसाममध्येही भाजपचा झंझावात। आसाममध्ये भाजपची विजयी हॅट्रिक। बिस्वांना आव्हान दिले, गोगोई होम ग्राउंडवरच हरले। पश्चिम बंगालप्रमाणे आसाममध्येही भाजपचं तुफान आल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या या तुफानात विरोधी पक्ष नेस्तनाबूत झालेत। आसाममध्ये विजयाची हॅट्रिक भाजपनं केली आहे। हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपनं जबरदस्त कामगिरी करत विरोधी पक्षांना धूळ चारली। आसाममध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींनी सभा घेतल्यात, मात्र त्याचा फारसा फायदा काँग्रेसला झाला नाही। तर दुसरीकडे अमित शहा आणि नरेंद्र मोदींनीही सभांचा धडाका लावला होता आणि त्याचाच फायदा आसाममध्ये भाजपला झाला। तर भाजपनं प्रादेशिक पक्षांसोबत केलेल्या युतीचाही परिणाम या निवडणुकीत झाला। भाजपनं असम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी सोबत केलेल्या युतीचा फायदा झाला। या युतीमुळे विरोधी मतांचं विभाजन टाळण्यास मदत झाली। मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या योजना आणि भाजपच्या सकारात्मक अजेंड्याला आसामच्या जनतेनं पसंती दिली। भाजपची बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांविरोधातील आक्रमक भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली आहे। आसामच्या जोरहाट सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातनं राहुल गांधींचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांचा झालेला पराभव हा पक्षाला मोठा धक्का आहे। तर आसाममधील इतर मुद्द्यांचाही काँग्रेसला फटका बसला। निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। भूपेन बोरा आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई यांसारख्या प्रभावशाली नेत्यांनी काँग्रेसला सोडल्याचा फटका बसला। पक्षातल्या गळतीमुळे निवडणुकीपूर्वीच पक्षाची संघटनात्मक बांधणी कमकुवत झाली। जातीय समीकरण आणि योग्य धोरण राबवण्यात आसाममध्ये काँग्रेसला अपयश आलं। 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये मोठं यश मिळालं। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत बसणार असून विरोधकांचा सुपडा साफ केला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।